त्यांना अर्थ फक्त आम्हाला मग त्या रीतीने गेलं की मग बरोबर. पण त्यांची जर चुकली, त्यांनी सांगितलं जर अर्थ चुकले तर मग बाकी सापडणार. पण त्यांनी काय नाही, त्यांनी लिहून ठेवलेले. काय लिहून ठेवलेले? मार्ग जाऊन गेले आधी गंमत अशी आहे, ज्ञानेश्वरी असो, भागवत असो, दासबोध असो, गाथा असो, इथं कुठल्याही सिद्धांत स्पष्टपणे सरळपणे सांगितलेलं नाही. सरळ न सांगण्याचं कारण एक प्रमाणपत्र नेहमी व्हावा द्यायचे येतो. जन अतिच उद्धट मोडेल भक्तीची वाट संत जन म्हणून ह्या गोष्टी काय केल्या त्यांनी लाक्षार्थाने मांडून घ्यावं. ह्याचा बाजार होऊ नये. मग लाक्षार्थ कुणाला कळेल? ज्ञानेश्वरी भागवतातला लाक्षार्थ कुणाला कळेल? किंवा जो भावाचा आहे त्याला. भाव म्हणजे काय? प्रेम नाही गाविता बोलता सांगता अनुभव चित्ता भाव बळे आकळे मध्ये ना जर कुठल्या कुटुंबात जर कोणी नेलं का नाही तर कुटुंबातल्या व्यक्तींनी आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी रडणं हे अपशकून समजणार होतं. म्हणून भाड्याने बाहेरचे लोक आणतात रडायला. त्यांच्याकडे रडणारी गँग आहे. तशी तमाशाची गँग असते का नाही, सुपर दिली की चाला तमाशा, तशी यांना सुपर वेळेला रडायची. ते चुकत बोलत काय बोले घातले रडाया आजूबाजी पाया. आणि ते असं इतकं भरणार नाटक केलंय. घरचे काय बोलतं काय रडतील. त्यांची स्पर्धा लागते हो, त्यांची स्पर्धा लागते. कोण अरे तुझ्यापेक्षा मी काय रडणार काय म्हणजे मजा आली काय अरे काय नाही का. भावाशिवाय चालत नाही. भाव बळ्या कळे किंवा भावे बिन देव न कळे गुरु बिन कौन बतावे वाट. गुरु हे तत्व आहे. हे नाच कशी गुरु तत्व आहे. एक तत्व नाम
लक्षात तुम्हाला सांगून दिलो ना, सगळं लक्षात नाही असतं का? ब्राह्मण सांग लक्षात नाही, मग उदर नंतर देतो, लक्षात नाही असतं. आता कोणाला अनुग्रह झाला, कोणाला प्रबोध झाला, सगळं झालं. आणि आपण तो वाचनी वैतरी वाणी हे म्हणतात काही म्हटले चार वाण्या चार आहेत. ही वैखरी वाणी आपण जे बोलतो वैखरी वाणी. बिंबीच असते वाणी, हृदयापाशी असते पर्सेंट असते, त्याच्यामध्ये असते मध्यमा आणि वैखरी वरची शेवट, त्या चार वाणी. मग भजन करायचं आपल्याला ते परावाणीने करायचं, परावाणीने करायचं म्हणून हरिमुखे म्हणा. आता बाहेरच्या लोकांना काय करणार? चांगला जर विचार केला तर कळणार नाही. तर फार हे म्हणताना असं ते म्हणजे मानताना असं म्हणतात का, तर या परमार्थाचा बाजार होऊन मग ह्या लक्षात. आणि आपण पारावाणीने भजन करायचं, पारावाणीने भजन करायचं आणि परीच्या पलीकडे निघून जायचं. गरीब लोकांचं काम नाही, प्रबोधी लोकांचं काम. पारावाणीने भजन करायचं, परीच्या पलीकडे निघून जायचं. परे ऊनी माऊलीने प्रमाण दिलं. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणे वैकुंठ भवनी घडले. हरिपाठ दणकेवान चालू आहे, हरिपाठ दणकेवान चालू आहे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणे वैकुंठ भवनी घडले. त्याच्या आधीचं प्रमाणे ज्ञान हे कळायला दुसरं प्रमाण जे दिले ते मध्ये त्याचा अनुभव पाहिजे. ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण म्हणे आनंद जाणोनी पुण्य. हे कळलं की तिथे जाता येईल. हे जर नाही समजलं, समजायला काय अवघड नाही, फार सोपं आहे. हा प्रपंच करणं अवघड आहे, पोट भरणं अवघड आहे, लय सोपं आहे. फक्त भावाने प्रेमाने जाणं आणि एक दिलाने जाणं. श्रद्धावान नभते ज्ञान, विश्वासी तर घरी स्वामी वरी सत्ता. विश्वास नसेल तर सगळं म्हणजे हा जो परमार्थाचा तो हे आहे ना, काय म्हणू आपण, बाबांनी तर आपण म्हटले तुकोबाराने, आता आपलं सगळं म्हणजे ह्याच्यात झालं, कचऱ्यात झालं. चांगला विचार. आणि अवस्था झाल्या ना मग अडचण काय, अवस्था झाल्या ना मग अडचण. आता अवस्था झाल्या म्हणजे कसं माहिती आहे का, अवस्था का व्हायला पाहिजे बरं. परमार्थ करायचा म्हणजे सगळ्या कर्माचं वाटोळ होऊन जाते. परमार्थ करायचं म्हणजे आपण हा पहिलं जन्म पहिलं अजिबात नाही. लोक म्हणतात पुढे जन्म असतो का, खायचे प्यायचे आज करून असं म्हणायचं याडे. या जन्माचे पेड याच्यामुळे शरीर देत ते मला होत. आता हे जे पेरले ते अनेक आता हे पुढे उगवणार आहे. आपण त्याची राख रांगोळी जर नाही केली तर पुन्हा हे पुढच्या जन्मात उगवणार आहे. हा म्हणतो आमने परत येणार नाही, पण लावायची कर्म तुझा भाग फेडणार आहे का. मगाशी प्रमाण दिला, आधा मेला पंधरा मेला बाप मस्ता गेला, देखत देखत नातू पंत तोही कैसा झाला. आता बघा, आता मी तुम्हाला सांगतो. आता मी जेव्हा शाळेत होतो,
तेव्हा मी विचार करायचो काय नाही ही पोरं एवढे भारी भारी कपडे घातले भारी भारी दोन दोन डबे आणतात आपलं एकच डबा असतो कसं काय मग? त्यावेळेस त्यांना सगळी इंद्रिय नाक डोळे कान ते मला बी येत ना असं काळा थोडा गोराचं तर ते हात काय 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 करायचं असं का व्हायला पाहिजे का असं का व्हायला पाहिजे मग पण नंतर म्हटलं ज्याला आपलं काहीतरी मिस्टेक असेल बरं का असं पण देव असं नाही करणार देव असा अन्याय कसं करेल देव सगळीकडे देव परत भरलेले आहे ना सर्व गटी राम हा फरक काय बरं ह्याच्याकडे मोटरसायकल आहे माझ्याकडे सायकल आहे त्याच्याकडे कार आहे माझ्याकडे स्कूटर आहे त्याचा भागला आहे मी धामाय जायचं खोली हा फरक काय असा विचार करायला नको अरे त्याचा 2 नंबर 2 नंबर बोलून ते काशी जाऊ दे तू तुझं बोल तू तेरा दे तू 11 दे 11 दे म्हणजे मी माझं बघायला पाहिजे तो म्हणतो छान त्याची बायको म्हणजे अहो त्याचा 2 नंबरचा धंदा आहे तुला काय करायचं मरी आहे काय तुझं बघ ना हवारवाशी बाई बोलू लागे खरे येतेच बोलते ते खरे येतेच बोलतात खरे येतेच बोलतात आता बघा काय बाया असतात ना ते पोरी सासरवारले होतो पोरीची अडचण असते त्या आईबाप ती बाजू घेतात ते पोरीची आणि ते त्या पोराच्या आईबापाशी भांडायला जातात हा मग त्या पोरीने काय करावं पोरीने आपल्या आईबाबाला नाव ठेवावं काय आणि त्या बायकोने बी नवऱ्याला नाव ठेवावं काय तुम्हाला कळत नाही काय तुम्ही केले अरे पण तू तुझं मागे जाऊन बघ ना काय काय पेरले ते हा दिसत नाही कुणाचे कुणी अरे म्हातारे होते पोरं परदेशी होती फाडीला पोरं आणि पोरगी परदेशी तिकडे लग्न करून तिकडे ते म्हातारा म्हातारे होते तर हे पण मोठे श्रीमंत पुन्हा तिनं वर्गात पोरगी दिली भाडीला ते पण पैसे कमवत होते पण हे पारमारची होती ते त्यांच्या गुरुवांनी बाबा आणि म्हातारा इतका बकळ पैसा पडला म्हणजे रात्रात झोप येत नाही म्हणजे आम्हाला काय कारण म्हणजे थोराची घ्या वाटते म्हणे दरोड्याची भीती वाटते म्हणे किंवा आम्हाला ठार मारून टाकतील म्हणे काय करायला पाहिजे बाबा म्हणतो एक काम करा तुम्ही आहे ना तुमची संपत्ती पूर्ण नाहीशी झाली ना तर तुम्ही परवडतं करा आता भागी सांगा आता ते रिपोर्ट कसं भरावं आजारी पाठव कसं काय करावं तुमची संपत्ती सगळी तुम्ही नष्ट करा मग तुम्हाला सुख मिळेल
आणि तुम्ही परमार्थ योग्य रीतीने चांगला करा. आता गुरु तसंच शिष्य असे नाही का, चांगला विचार करायचा. काय करायचं, तुम्ही एक काम करायचं मला, तुम्ही तुमच्याकडं पूर्वी हे होतं बघा, संस्थानिक होतं. तर म्हणजे संस्थानिक हे जायचं, कारण मोठं व्यापारी सांगतो तुम्ही जा म्हणे, आणि त्याच्या कांसाला वाढायचं म्हणे. तुमची सगळी संपत्ती जपतं, सगळी संपत्ती जपतं. चांगलं आहे का? एक दिवस जातो तो, या संस्थानिक मोठं सावकार ना, मोठं आता ते सोडलं असं तरी ना. कुठे लावली शकता येतो येतो जवळ 2-4 एक दुसरी जातो इकडे तिकडे, ती पडतो हॉलमधून. ती हॉलमधून पडल्यावर काय होते, त्याचा टोक पडतो खाली, आणि टोकामधून सापाचं पेलू, नागाचं पेलू बाहेर येतं. ती हॉलमधून उठत बघते काय सापाचं पेलू डोक्यातून पडलं. वा 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 वा, लय चांगलं काम केलं म्हणजे तुम्ही, खूप मस्त काम केलं प्रधान. गाडीवर सोडत द्यायचे डोक्याला हात करून मी संपत्ती म्हणजे वेळेवर नावा लावून गाडीवर सोडत. परत तो बुवा येतो, त्याला काही कमिशन, त्याला पगार दिला असं बोलून काय झालं म्हणलं, असे गंमत झाली. आता म्हणे एक काम करायचं, दरबारामध्ये राणीचा हात धरायचा आणि फडाफारा ओढून आणायचं बाहेर. राणीचा हात धरायचा आणि त्याला फडाफारा ओढून आणायचं बाहेर. एक दिवस ठेवून जातो, आणि राणी पण चांगली पहिली नेहमी यानंतर चांगलं होतं दरबारात आधी. आता नंतर वेळ झालं तीन पुढाची म्हणजे स्वागत करायचं, असा स्वागत करते म्हणजे त्याच्या हाताची तर त्यावेळेस डोबच फसवते. हो, याचा डोब असतो ना त्यांच्या रानमालाचा, तो एक त्यातला एक डोब कोसळतो कुठं, म्हणजे चिरा पडल्या दगडाच असतो तो, पडलं खाली. प्रारब्ध योगे डोळे मान, प्रारब्ध योगे डोळे मान, किंवा प्रारब्ध योगे डोळे जन्म, आणि प्रारब्ध योगे घडे मान, प्रारब्ध योगे घडे पोट, तुझा परिणाम होवा. पण म्हणून प्रयत्न करायचा नाही, येत नको देव जाणार रामदास स्वामी नाही, प्रयत्न करावा नाही का. पोटासाठी काय प्रमाणे हो, हा पोट लागले पाठीशी, पोट लागले पाठीशी, मगाशी आपण कर्म म्हणतो, कर्माची वाढ करण्याकरता पाहून, आणि कर्मामुळेच आपलं सुख दुःख मिळालं. आता कर्माची वाढ कशात नाही, कर्माची वाढ फक्त नामानेच नाही. ह्या दुनियेमध्ये जगामध्ये दुसरं कुठलंही औषध नाही. हरिनाम म्हणतात त्याला. मगाशी सांगून गेलो, ऋग्वेदातलं नाव पाहिजे, दुसरं चालणार नाही. हे जे आहे ना प्रमाणे बघा, लाख दूध एक दवा, लाख दूध
हा एकच दवा लाखात दुःखाला म्हणजे लाखभर रोग असो आजार असो काय दुःख असो दवा एकच लाख देऊ एक दवा हा एवढी एकच दवा आहे. पण हिचं मात्र कधी चालेल जोपर्यंत चित्त शुद्ध नाही तोपर्यंत चालणार नाही. जोपर्यंत चित्त शुद्ध नाही तोपर्यंत चालणार नाही. आता बघा अजून किती वेळ आहे? नाही शुद्ध नाही नाही निर्मळ मन. म्हणजे नाही जीवन 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 पाणी पाणीच कटून साबण मग बोलरेचा आणखी कोणाचा कुठला आणा घातलं नाही आंघोळ घेतली निघाल त्याच्या जीवन पाणी स्वच्छ आणि हे राधाचं उलट काय होतं धारा हो चलने म्हणतो आणि प्रवाहित राहायला ही धारा प्रवाहित राहिली तर मग बोलतो. आणि तसं विचार केला ना तर जरी माणसं मिशामिशी आपल्या गाण्यात दाढी तरी ती गवळण वाटते का विषय असो नाणे असो गवळण ना ऐकून वेणूचा नाद गोपिका निघाली गवळणी जायचं काय करायला गोविंद घ्या कोणी दामोदर घ्यागे चालली दुधाला चालली विकायला दूध आणि दही विकायला चालली ती काय म्हणते गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या ते म्हणतो बाई येणार का बाईला होणार का नाही दूध आणि ती दही घेऊन चालली ती काय म्हणते गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या हे असं व्हायला दुसरी गोष्ट सांगू तुम्हाला आई मुलगा आईची चूक झाली चुकामुक झाली बाजार चुकामुक झाल्यावर आता मुलगा हसते आणि आई बी हसते का आई बी हसते का दोन्ही रडते जे चुकलं म्हणून रडते आणि माय काय रडते तर माझं पोरगं चुकलं म्हणून ही माय बी रडते ही दोघांची रडारड अनेक जन्म चालू अनेक जन्म चालू आणि ही दोघं भेटली रे भेटली मग रडतात ते पण रडू कशाला असते ते आनंदाचा प्रेम दाते नयने
ती दुरुस्ती करायकरता नरते. आता तुमचे मायपूत तुम्ही समजा तुमचं बालक आणि तुम्ही आणि आमचे मालक आणि आम्ही नाही का मला सांगितलं सगळे गवळणी सगळ्या मिसळणारे गायले असून चांगला विचार केला तर बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल आणि त्याची वाढ लावण्याकरता हा परमार्थ करायचा. आणि जोपर्यंत चित्त शुद्ध होणार नाही तोपर्यंत आनंदाला सुरुवात नाही होणार. काही असो बरे ह्या नरदेला येऊन आपलं सार्थक व्हायला पाहिजे का नको. अहो पैसे सगळेच कमवतो. कोण उपाशी आहे सांगा तुम्ही. चिमण्या पाखरं कावळे ते बी उपाशी नाहीत ना. कोण उपाशी आहे बरं. शास्त्रात असं कुठं लिहून ठेवलेलं नाही की बुवा काय कमवू नका काय नका माझे नादी लागा भगवान म्हणतो आणि सगळं सोडून द्या माझ्या नादी लागा. काय काहीच कमवू नका असं कुठे लिहिले कुठंच लिहिलेलं नाही. कोट्यावधी रुपये कमवा कोट्यावधी रुपये कमवा. थोडा वेळ जर माझ्यासाठी देशील अरे मी तुला जन्माला घातले. हां बहिणा अंतर्मुख नाही केलेले. बहिणा अंतर्मुख केलेला चांगलं तुला म्हणजे सहसा अवयव तुला चांगलं आणलेले. कशा करता भाजना करता. कुठलं भजन दिले इंद्रिय हात पाय डोळे मुख डोळा वचन आणि नासे जीव भवरोग हा हे नासायला या करता देह दिले. आणि ह्या देहाचं सार्थक केव्हा तरी झालं पाहिजे ना. नको आहे ना केव्हा तरी वाटायला पाहिजे ना. नको वाटायला पाहिजे नाही ना वाटत. केव्हा वाटणार सार्थक कोणालाच वाटणार नाही. आणि चांगला जर विचार केला तर जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मन गोष्टी सुखी. फार भिकाऱ्यापासून राष्ट्रपती जर आणला का नाही फार फार भिकाऱ्यापासून म्हणतो त्या भिकाऱ्यामध्ये पण मारामारी भिक्षेच्या पैसे काय हो साहेब तुम्ही त्याला 2 रुपये दिले मला 1 रुपया दिला. अरे हो भिकारी भेटले मार. आता विषय नाही आपला आपल्यापेक्षा भिकारीला सुटे. आता भिकाऱ्यांच्या अंतरुणात लाख रुपये लाखो रुपये सांगतात. हा ना पेपरला आले बघा त्याच्या हा ना ते पोलीस लोक पंचनामा करतात का नाही काय. आणि काही लोकांचे फ्लॅट आहे मुंबईमध्ये बाहेर निघाले की फाटके कपडे घालून निघायचं. घरी आलं की मग जरा म्हणजे एसी बीसी पण फॅन बिनची आहे आई खर्च करून गेली सगळी असं. पण त्या मार्गाने नाही जायचं काय तो अहो भीक मागायचं सोपं आहे. 8 तुला दोन पाऊस थंडी बिंडी त्याला चूक माझ्यावरती अडकत येते सांगायची. आणि भगवान म्हणतात माझे जे भक्त असतात ते आई पुढे 21 पिढ्याचा उद्धार करतात. माझा 21 पिढी फक्त पाहिजे पण फक्त समजून घ्या चांगलं वाचन. हा हे बिघडलं काय करणार आहे मातीत घालणार सगळी चांगली ते असतील ना वय बरोबर पण म्हणजे चांगल्या स्थितीत ती बी नरकत जाणार. ह्याची आयला मी नेहमी सांगतो खरंच सांगतो की जर मला अटक केली कस्टडी दिली तर मी पहिला विचार काय करतो की मला ह्यातून बाहेर कोण काढेल काय काय ह्यातून मला बाहेर कोण काढेल. म्हणून मी काय करतो मला जागी द्यायला पहिलं कोण आहे गोवा गावारे दुसरा कोण आहे गोवा मी मला माझी यादी करतो पुरुषाला कोण दिली ते गावारे आहे ना
गवारीला फोडला बाबा फोडलं बा आणि नाही लागलं तर मग नानाला करा, त्याचं नाही लागलं तर भोसल्याला करा, त्याचं नाही लागलं तर त्या नाना तिरकीनं करा, मोडीनं करा. हा म्हणजे सगळे नाना जमले घट्ट का नाही मला बाहेर कोण काय आहे का नाही. मग असे आपल्या पूर्वज जाऊन बसले ते कुठल्या योनीमध्ये आहेत, पण त्यांची योनी संपल्यावर ते परत येतात ना, त्यांना विचार नव्हते. हो आता ते म्हणतो पिठलं ना एक एक योगी कोटी कोटी फेरा कोटी कोटी फेरा. मग हा देवर एक एका युनिट मासा झाला तर कोट्यावधी युनिट त्यातच भेटणार, बस त्याला लोक बाहेरच येणार नाही. आणि आपली जर म्हणजे ती बडबड तर कधी बोलून नाही तुम्हाला पटणार नाही. हा आम्हाला काहीच नाही हो, सारखे राहणार नाम लागलं नाही ना, त्यांच्या घरी राहणार लागते, बाळायची असते गाडीची. काय केलं तुम्ही, काय केलं तुम्ही अरे यार बाप, तुला माझ्यामुळे गुरु मिळाला, तुला कळत नाही का. याकर आम्ही दैवाचे दैवाचे सोच लागला पाहिजे. पहिले आपण सुरू करतो 3 कर्म, नित्य, नैमित्तिक आणि तिसरा काम्य कर्म कधी नाही करायचं. ह्याचं वाटोळं व्हावं, त्याचं वाटोळं हनुमान चालेल. हो याडे तुझंच पहिलं पाहिजे. नित्य, नैमित्तिक आणि काम्य करून द्या. नित्य आणि नैमित्तिक. नित्य म्हणजे नित्य नाम, नामा पडते साधन नाही. नित्य नैमित्तिक सुरुवात केली आपण. हा नित्य, हे नित्य नेम नित्य नाम राहायला, हे नित्य कर्म आहे. तुम्ही आपण आता श्वास घेणं, श्वास सोड नित्य कर्म आहे. तुम्ही तुमच्या मनात येऊ न येऊ चालूच येते जेवण कर्म आहे. हा तुम्ही काही नवीन कर्म करत लागले रे. आणि संन्यासी होतात ते डोंगरात जातात, रानात जातात, पाहतात, अंगाला राग पासून बाकी कपडे कारण मरणाला तो ही कर्म चुकणारच नाही तुला. आणि कर्म नाचवायला बायकोमुळे कर्म वाढतात, तो बायकामुळे सोडून जातो ना, मरणाला तो घर बांधले डोंगरी. विषय इंडे दारोदारी, हा विषय इंडे दारोदारी, दारोदारी डोंगरावर राहतोय. विषय हिंदे दारोदारी, हा डोंगरावर राहतोय. आणि मनात मनातून विषय जाण्याकरता काम.
विषयोगी बोलले जीवा बंधनापासून उठलेल्या गाठी सारी विधी पुण्यतिथी 2 आहेत म्हणजे वाढूनच काम झालं पाहिजे. आणि श्वास राहिला ना माता ताना असते ती 2-3 महिन्याची तेव्हा कशात टाकलेलं लागतं पाण्यात ते झोपले होते अजून झोपते मी आपली म्हणजे गाठीमुंडी पण सगळं काढताना ते लक्ष कुठं असतं बाळाकडं कुठं गाठ हिंडते आकाशी तसे त्या माऊलीचं सुद्धा लक्ष जरी जाणून करत असतं स्वागत करत असताना की काय रडाचा आवाज येतो का कान सगळ्यात रडले की लगेच टाकून पळत घेते लगेच त्याला घेते काय त्याला काय पाण्याचं काम करते किंवा काय असेल ते काय वरणी शिकिले ओले गेले बी रडते मग असा शोध लागायला परमानंद असा शोध लागला चांगला विचार केला शोध जर नाही लागला तर उपयोग नाही. शोध लागला पाहिजे आता शोध दुसरं सांगू का वेळ होईल सांगा बाबा तुम्ही लहान होतो 8-9 वर्षाचा असेल 8 वर्ष नाही 7-8 वर्षाचा नाही एवढं मोठं नाही 6 वर्षाचं आणि आमच्या हात्या बी त्या आल्या होत्या आता हात्या बाय आल्या त्याची गमत आईची गमत काय होती हात्या बाय आल्यावर आता तरी बरे पूर्वी अहो खराब करायचं नाही त्याला सगळं चहा पाणी जेवण सगळं हातात मजबूत सारखं पाठायचं आमच्या एकटी तिघी आत्या 3 एक नाही 2 नाही 3 पण त्यांची धुणे धुवा पण त्यांनी धुणे येते प्रत्येकाने आपण धुणं धुवावं नाही ना सगळं ती एकटी ती मरून जायची आता तर आमच्या हाल व्हायची काय मी एवढं मोठं 3-4 वर्षाचं आणि मी काय केलं मला घायची आली मी शिकली आता ते आमच्या हातीने हात मारली ते गंगे ते फोराने काय केलं बरं ते काम सोपं नाही. आता आत्या पाहिजे ऐकायला पाहिजे नाही तर नवरा झोपडणार ती लगेच ताळी काढणार ना तुझी बायको काय करत नाही आमची आपण त्रास देते आणि पळत बघितलं तिने आपला आमच्या सगळं साथ केलं सगळं ती वाटत होती तर हात आणि तिने तसंच आपलं एक काम केलं शिजूतली हा जाऊ झालेलं आहे असं उड्या मारायला लागलं नाही काय सांगायचं हा त्यावेळेस आमचा वडील आला पावले ढेकर रडते म्हणजे से एक मुक्का मारणार पाठी तो थोड्या वेळ रडायला येत नाही बघा अरे मग थोड्या वेळ 10-15 सेकंड थांबतो मग ओरडतो काय अनुभव बरोबर होण्याने विचारतो
आधी केले मग सांगितले. तुका म्हणे ते अनुभव प्रमाण शब्दांचे गौरव प्रमाण चांगला विचार केला तर आणि परमार्थ प्रॅक्टिकल पाहिजे. प्रॅक्टिकल तोच प्रबोधाचा विषय होता. प्रॅक्टिकल म्हणजे थेरॅटिकल नको आहे. परमार्थ थेरॅटिकल चालला सही प्रॅक्टिकल व्हायला पाहिजे. मग प्रॅक्टिकलने करायला काय करायला पाहिजे? नाम घ्यायला पाहिजे, चिंतन राहायला पाहिजे. काय नको काय वाचन करायला पाहिजे, ते चिंतन करायला पाहिजे, ध्यान धारणा करायला पाहिजे. नको प्रॅक्टिकली परमार्थ करा. थेरॅटिकल नाटला तरी चालेल असायला पाहिजे. कारण मी कुठे हे मला कळलं पाहिजे ना. आता गणित सोडवतात बघा शाळेत आणि ते काय करतात टाळा लावतात. टाळा मागच्या वेळेस टाळा लावायची, उलट जायचं तर टाळा लावायचं. पण आपला टाळा आपल्या ग्रंथात बघायला पाहिजे. ज्ञानेश्वरी भागवतामध्ये की आपण नेमकं कुठं आहे, मी कुठं नेमकं कुठं आहे हे बघण्याकरता नाही. हे ग्रंथाची योजना आहे आणि बघून मग त्याला आनंद होतो. वा 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 मग त्याला आनंद होतो. आणि मग तो काय म्हणतो, कृत्य कृत्य झालो इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो. इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो. तिकडून तिकडून आता खाली बस. बाबांना दे दादा, बाबांना देतो. येणे सोसे मन झाले परत माघारी येत नाही. एकदा आपण ते स्थान सोडलं, एकदा ते स्थान सोडलं की त्या स्थानाकडे परत येत नाही. तिकडे आपण त्या स्थानातून निघालो ना आपण की त्या स्थानात परत जातो. त्या स्थानाकडे काय होतं, ते सोडलेलं स्थान विषयांचं होतं, ते सोडलेलं स्थान विकारांचं होतं, ते सोडलेलं स्थान भेदांचं होतं. तिथून आपण सोडलं. महाराज म्हणतात तुम्हाला हा अनुभव आला की तुम्ही परत तिथे जातच नाही. त्यांना कायमचा तुम्ही निरोप देता आणि सुखी होता. काय आता बघा सुखीचं ते काकड्यामध्ये नेहमी हे अभंग म्हणतात बघा. आता कोठे जावे मना, आता कुठे जावे मना, आता कुठे जावे मना, आता कुठे जावे मना. तुमचे चरण हे धरिया, तुमचे चरण हे धरिया.
संप्रदायाचं नाव आनंद संप्रदाय आणि आनंद होत नाही. हा संप्रदायाचं नाव आनंद, नाव सोनूबाई, हाती कतलाचा वाळा, नाव सोनूबाई. असं नाही चालणार नाही. आणि गाडी सुरुवात केली, हाताला सुरुवात केली. काय म्हणतात ते बंधनापासून बंधनापासून उकळलेल्या गाठी देता आली त्याची सावकाश. जन्म येऊनी काय केले मुद्दल गमावली. बंधनापासून उकळलेल्या गाठी मुळात कुणाला बंधच नाही. मुक्त होता परी बळी झाला घेऊन या छंद माझे 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 तुझं मी माझं माझं माझं. अरे वा लई छान. मी तुहा विचार विवेक शोधावा माझे मी पण जाऊ दे दुरी एकच घोंगडे पांघरू हरी एकने वेताचे झाडाने गुरु मिळाल्या. आपण बंधनापासून उकळलेल्या गाठी, ह्या बंधनाच्या गाठी आपल्या अनेक जन्म बरोबर इतर नाही राहतात. दुसरा जन्म आला तरी तिथंच असतात, परत येणार. ही शक्ती आणि प्राण बरोबर घेऊन जाणार. मग असं किती वेळा करायचं, किती किती जन्म घ्यायचं, मग त्याने प्रमाण दिलं. किती वेळा जन्म यावे या जन्मजन्माच्या गाठी आहेत आणि त्या गाठी सोडायला लागतात. गाठी सुटल्या नाही आनंद होत नाही. गाठी सुटलेल्या असतात कळत नाही. पण हे ह्या ज्या गाठी आहेत त्या भावाच्या आहेत, त्या प्रेमाच्या आहेत आणि एक प्रमाणे तुकोबाराचे म्हणे देह बळी लावे.
साडेसातला सुरू केली ना नाही आता ते तुम्ही आवाज चालू भेटली गाडी कधी चालणार हो हवेच्या विषयाला आता बघा हवीशिवाय आपण जगू शकतो प्राणाशिवाय कुणी जगत कुणी जाणार जरा विकून गेला वारा आता बघा एसटीचे जाता तुम्ही पुढं एसटीने जाता ना टायर मध्ये हवा बिगत असते का फुकट असते फुकट येते नाही. पैसे कुठे देतो तुम्ही मग फुकट हवा येते तिथे पैसे दिले का हवेला पैसे दिले का आता तुम्ही ऑक्सिजन लावला किती पैसे दिले आता किती पैसे लावले आता या फुकट आहे ते फुकट आहे. हा फुकट आहे का नाही आता आपण भरतो आता यांनी बघा लावलं ऑक्सिजन लावलं तर बिल लावली काय ना 4 सिलेंडर झाले 5 झाले 50 झाले तरी चालला हात त्याचं चालू सगळं फुकट आहे चाले हे शरीर कोणाची आस नाकातला वायू आता बघा या वातावरणात एकच वायू नाही आहे प्राणवायू ऑक्सिजन एक नाही आहे 3-4 नायट्रोजन आहे हायड्रोजन आहे हेलियम नावाचा पण खूप कमी प्रमाणात थोडे 4-5 वायू आहेत वातावरणात आज घे पण तुम्ही श्वास घेताना फक्त प्राणवायू कसा जातो आणि बसलेली बनवली बघा कोणते आणि हा म्हणतो देव आहे का म्हणतो घुसखडा नाही का त्याला आवा मग हा म्हणतो देव आहे का म्हणतो आणि सगळे आता बघा एका पुढे आपण 5 जण आता तुम्ही मोठ्याने हा हो हा उकडताय तुला झोपून येऊन देत नाही आता तुम्ही सोडता ना काय सोडता कार्बन डायऑक्साईड बरोबर कार्बन डायऑक्साईड म्हणजे कर्बोदकी प्राणवायू नाही कर्बोदकी म्हणजे तो आपल्याला अपायकारक आहे आपल्याला आपण घरात 5 लोक झोपलेले आहे तर 5 लोक कार्बन डायऑक्साईड सोडतात का नाही म्हणजे त्या घरात कार्बन डायऑक्साईड नाही का मग तुम्ही नेमका प्राण कसं जातो जेवणार म्हणतो अवघड आहे ना जेवणार म्हणतो आता बघा आपण श्वासोश्वास घेतो आहे का पाणीचं चढवायचं म्हणलं की आम्ही मोटर लावली बघा ती मोटर लावलं तेच 5व्या मजल्यावर पाणी येते बघा आणि मग ते पाणी आम्हाला खाली येते मग आपल्याला कोणती मोटर लावली खाली बघा तर हृदयापर्यंत खालीवर करतं लावली मोटर लावली बारकी का म्हणजे छोटी आपली लावली ते पेसमेकर लावते बघा ज्याला ती हे होतं ना श्वासोश्वासात त्याला पेसमेकर लावतो त्याला श्वासोश्वासात सुरू होतं तसं काय केले ना आपल्याला मोटर लावली देव ना म्हणजे अरे तुम्ही देव आहे काय देव पाहायला कुठं ना तो ब्रह्मदिसे उघडे रामध्ये ब्रह्मदिसे उघडे त्यांची दृष्टी कशी होती त्यांची दृष्टी
त्यांचे गुरु आणि त्यांचे पीर. मुक्ताबाईंची दृष्टी ज्ञानोबाने केली, निरोधनाथन नाही केली. कारण एकाच एक त्यांनी त्या लग्न म्हटलं. ज्ञानोबानं फुलं गेलं नाही. ज्ञानोबांनी पासायला मागितलं, आता विश्वात्म केले, विश्वात्मक केले, त्यांचं नाव म्हटल्यानं नाव घ्यायचं. सद्गुरू तर काय विषय? मुक्ता. तर त्यांना अनुग्रह ह्याला ज्ञानोबांचा ज्ञानोबांचा. आणि त्यांनी त्यांना शिकवण दिली आणि त्यांचं चित्त शुद्ध केलं. चित्त शुद्ध केल्याशिवाय बोध दिसत नाही. चित्त शुद्ध असल्याशिवाय ज्ञान हृदयात गजत नाही. परमार्थाची भाषा ही हृदयाची आहे, डोक्याची नाही. चांगला विचार करायचा. आणि सगळे डोक्याने परमार्थ करतात आणि मग वादविवाद करतात, तर्क लढवतात, विचार लढवतात आणि खड्ड्यात जाऊन पडतात. हृदयाची भाषा आहे. आणि हे हृदयाची भाषा आपण होण्याकरता नामाची होणार का नाही होणार. आणि कसं आहे माहिती आहे का, ज्याचं ठीक आहे तर ही हृदयाची भाषा आहे. परमार्थ सगळी हृदयाची भाषा आहे. परमार्थ सांगायची भाषा डोक्याची मग डोका. पण जोपर्यंत साधक अवस्थेत आहे, साधक अवस्थेतून सिद्धावस्थेत जायला पाहिजे, तोपर्यंत हृदयाची भाषा असते. आणि म्हणून भक्त हा भोळसट आणि बावट असतो, दिसतो लोकांना. बावट नसतो तो म्हणायला काय काय झालं. हृदयाची भाषा वापरत होती ते याला तू क्या जाणं पण करत नाही, ध्यान पारायण करत नाही. ही हृदयाची भाषा समजण्याकरता, हृदयाची भाषा अवगत होण्याकरता, ही हृदयाची भाषा वाचता येण्यासाठी परमार्थ करायचा. आणि हा परमार्थ नामातून करायचा, भक्तीतून करायचा, संतांच्या संगतीने करायचा. संतांची संगती मनोमार्ग आणि सगळं बाहेर येणार. डोक्याची भाषा चालली असल्यामुळं त्यांना परमार्थ कळत नाही. आणि हे सगळं जे हृदयाची भाषा आहे आणि ही भावाची भाषा आहे, ही प्रेमाची भाषा आहे. आणि ह्यामुळं सोपं आहे, काही अवघड नाही, काही अवघड नाही. पण एक दिलानं, एक निष्ठेनं आणि पूर्ण विश्वासाने श्रद्धेने जायला पाहिजे. कुठे एकट्याची सांगणार नाही पाहिजे. हे प्रमाण सांगतो आणि आपण तिथे घायला घेतो. तिळभरी कल्पना, तिळभरी कल्पना यही अभिमान नाही नारायण त्या जवळी. काय तिळभरी कल्पना, तिळभरी कल्पना देही अभिमान नाही नारायण त्या जवळी. तिळभरी कल्पना देही अभिमान नाही नारायण त्या जवळी. तुका म्हणे देह बरेला विठ्ठल. जय विठ्ठल. महाराज तुम्ही
विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय सच्चिदानंद रामदास बाबान की जय सच्चिदानंद नारायण बाबान की जय सच्चिदानंद रोहिदास बाबान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय